Good afternoon, friends. The next chapter is aromatic carboxylic and sulfonic acid. In this chapter, aromatic acid are compound containing one or more carboxyl group which is directly attached to benzene nucleus. The carboxylic acid function can be regarded as a paired functional group formed by joining a carbonyl to हायड्रोक्साइल ग्रुप. तर या चॅप्टरमध्ये आपण ॲरोमॅटिक कार्बोक्झॅलिक ॲसिड दोन फंक्शनल ग्रुप, पहिला कार्बोनिल ग्रुप आणि दुसरा हायड्रॉक्सी ग्रुप, हे दोन एकमेकाला कंबाईन झाल्याच्या नंतर जो फंक्शनल ग्रुप तयार होतो त्याला काय म्हणाल आपण कार्बोक्झॅलिक ग्रुप्स. ओके. The joining of two functional group, carbonyl and hydroxyl group, leads to strong inductive and resonance effect. ओके. हे दोन फंक्शनल ग्रुप असल्यामुळं हा जो कार्बोक्झाइल ग्रुप और हा जो कार्बोक्झॅलिक ॲसिड ग्रुप कार्बोक्झाइल ग्रुप जो आहे स्ट्रॉंग इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्टसुद्धा दाखवू शकतो. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे हा बेस्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपसुद्धा आपण याला असं म्हणू शकतो, कारण दोन फंक्शनल ग्रुप हे एकत्र आलेले आहेत, एक तर कार्बोनिल ग्रुप आणि दुसरा हायड्रॉक्सी ग्रुप. ओके. आणि ही स्ट्रिंगली आफ्टर द केमिकल बिहेवियर जॉइनिंग ऑफ स्ट्रिंगली केमिकल बिहेवियर ऑफ द बोथ धिस ग्रुप, दोन्ही काय केमिकल बिहेवियर दाखवते, त्यामुळे जास्तीत जास्त रिॲक्शन शक्यता या कार्बोक्झाइल ग्रुपवर आहे. तर या ॲरोमॅटिक कार्बोक्झाइल ग्रुपचं क्लासिफिकेशन ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्झाइल ग्रुप. द ॲरोमॅटिक कार्बोक्झाइल ग्रुप ॲसिड्स आर टू टाईप्स. दोन टाईपचे ॲरोमॅटिक कार्बोक्झाइल ग्रुप्स असतात. फर्स्ट, दोज इन विच द कार्बोक्झाइल ग्रुप आर अटॅच्ड डायरेक्टली टू ॲरोमॅटिक न्यूक्लियस. पहिल्या कॅटेगरीमध्ये बघा, जे कार्बोक्झाइल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन न्यूक्लियस, ॲरोमॅटिक न्यूक्लियस बेन्झीन न्यूक्लियसला डायरेक्टली अटॅच जर झाले तर त्याला काय म्हणू शकतो आपण, डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन न्यूक्लियस. तर त्याच्यामध्ये हा बघा हा COOH ग्रुप या बेन्झीनला डायरेक्टली अटॅच आहे, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, बेन्झोइक ॲसिड. दुसरे एक्झाम्पल आहे, हा टोलिन ग्रुप आहे. या टोलिन ग्रुपला हा COOH डायरेक्टली बेन्झीन न्यूक्लियसला अटॅच असल्यामुळं याला आपण आर्थोमिथाइल बेन्झोइक ॲसिड और आर्थोटोलिक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. आर्थोमिथाइल याच्या आर्थो पोझिशनला दिस इज द फंक्शनल ग्रुप ॲसिडचा. तर याच्या आर्थो पोझिशनला CH3 ग्रुप असल्यामुळं याला आपण आर्थोमिथाइल बेन्झोइक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा जर हा टोलिन घेतला तर या टोलिनच्या आर्थो पोझिशनला COH ग्रुप असल्यामुळं याला आर्थोटोलिक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर तिसरे एक्झाम्पल आहे, आता या बेन्झीन न्यूक्लियसला दोन COOH ग्रुप आहेत, त्याच्यामुळं याला आर्थोबेन्झीन डायकार्बोक्झॅलिक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. दिस इज IPAC नॉमेनक्लेचर. आणि थॅलिक ॲसिड हे त्याचं काय आहे, कॉमन नेम आहे. तर इथं या कार्बोक्झॅलिक म्हणजे इथं दोन कार्बोक्झॅलिक असेल त्याच्यामुळे इथं डायकार्बोक्झॅलिक ॲसिड म्हणायचं. तर पॅरेंट नेम याचं काय असेल, बेन्झीनला दोन COH ग्रुप असल्यामुळं तर आणि ते सुद्धा कोणत्या पोझिशनला आहे, याच्या आर्थो पोझिशनला, म्हणून इथं आर्थोबेन्झीन डायकार्बोक्झॅलिक ॲसिड असं IPAC नॉमेनक्लेचरमध्ये याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर हे झाले बेन्झीन न्यूक्लियसला किंवा ॲरोमॅटिक न्यूक्लियसला डायरेक्टली अटॅच टू COH ग्रुप कार्बोक्झाइल ग्रुप, म्हणून याला काय म्हणतात, डायरेक्टली अटॅच्ड, म्हणून हे या कॅटेगरीमध्ये येतात, जे की डायरेक्टली अटॅच्ड ॲरोमॅटिक न्यूक्लियस. त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरीमध्ये दोज इन विच द कार्बोक्झाइल ग्रुप आर अटॅच्ड टू द साईड चेन. आता दुसरी कॅटेगरीमध्ये बघा, COOH ग्रुप हा डायरेक्टली न्यूक्लियसला अटॅच न राहता
तो त्याच्या साईड चेनला अटॅच असतो. तर हा बघा, हा COOH ग्रुप इथं डायरेक्टली बेंझिन न्यूक्लियसला अटॅच नाही, ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही. हे अटॅच आहे कुठं, तर याच्या साईड चेनच्या साईड चेनला. म्हणून याला काय म्हणायचं, हे आपण या कॅटेगरीमध्ये बघू शकतो. तर त्याचं नॉमनक्लेचर काय येईल, फिनाईल ॲसिटिक ॲसिड. तर हे ॲसिटिक ॲसिड ॲसिटाईल ग्रुप आहे, CH3COOH ॲसिटाईल ग्रुप असल्यामुळं याला काय म्हणू शकतो आपण, ॲसिटिक ॲसिड. आणि याच्या कोणत्या पोझिशनला, दुसऱ्या पोझिशनला अटॅच आहे. म्हणून याचं दुसरं नावसुद्धा आपण असं म्हणू शकतो, 2 फिनाईल इथेनॉइक ॲसिड. तर हा साईड चेन म्हणजे हे साईड चेनला आहे आणि हा इथाईल ग्रुप आहे, 2 कार्बन CH2COOH. दुसऱ्या कार्बनला हा फिनाईल ग्रुप किंवा बेंझिन हे अटॅच असल्यामुळं हा याला फिनाईल ग्रुप म्हणतो. ओके. तर सेकंड कार्बनला अटॅच असल्यामुळं 2 फिनाईल इथेनॉइक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे. तर इथं बघा, हा साईड चेनला काय आहे, प्रोपेन 1 2 3 कार्बन. मग याच्या तिसऱ्या पोझिशनला फिनाईल ग्रुप अटॅच आहे. म्हणून याला काय म्हणसाल तुम्ही, 3 फिनाईल किंवा ही आता बघा अल्फा बीटा. ओके. हा फंक्शनल ग्रुप COOH ग्रुप आणि या COOH ग्रुपची पोझिशन म्हणजेच अल्फा पोझिशन ही सेकंड पोझिशन. म्हणून याला बीटा फिनाईल, ओके, किंवा बीटा फिनाईल प्रोपॅनॉइक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा याच्या थर्ड पोझिशनला फर्स्ट सेकंड थर्ड 2 फिनाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. इथं प्रिंट मिस्टेक आहे, सॉरी. ओके. इथं 2 फिनाईल प्रोपॅनॉइक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर हा बघा, इथं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. ओके. तर हे फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन म्हणजे याच्या थर्ड कार्बनला फिनाईल ग्रुप अटॅच आहे. म्हणून 3 फिनाईल प्रोपॅनॉइक ॲसिड. ओके. फर्स्ट प्रोपॅनॉइक ॲसिड का म्हणायचं, कारण 1 2 3 तिसऱ्या कार्बनला इथं बेंझिन ग्रुप अटॅच आहे किंवा फिनाईल ग्रुप अटॅच आहे. म्हणून याला 3 फिनाईल प्रोपॅनॉइक ॲसिड आणि याचं कॉमन नेम असेल सिनामिक ॲसिड. त्यानं नॉमनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. तर नॉमनक्लेचर, ॲरोमॅटिक ॲसिड containing COOH group attached to directly aromatic nucleus and generally represented by the formula ArCOH. जर एक ॲरोमॅटिक न्यूक्लियसला COOH ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल तर त्याचा आपण जनरल फॉर्म्युला कसं लिहितो, ॲरोमॅटिक COOH ग्रुप आर युजली नेम्ड अँड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरेंट ॲसिड बेंझोइक ॲसिड. हा पॅरेंट ॲसिड हा त्यालाच आपण C6H5COOH हा त्याचा पॅरेंट ॲसिड आहे. कोणता, हा बेंझिन न्यूक्लियसला COOH ग्रुप आहे म्हणून त्याला पॅरेंट ॲसिड म्हणजे त्याचं कोणतं, बेंझोइक ॲसिड. तर इथं बघा तेच सेम एक्झाम्पल. तर याचं नॉमनक्लेचर बघा, या बेंझिनच्या आर्थो पोझिशनला CH3 ग्रुप आहे. या COOH ग्रुपच्या आर्थो पोझिशनला CH3 ग्रुप असल्यामुळं याला आर्थोमिथाईल बेंझोइक ॲसिड, ओके, किंवा आर्थोटोलिक ॲसिड. सेम रिॲक्शन आपण एक सुरुवातीला बघितलेलं असल्यामुळं. त्याच्यानंतर हा पॅरेंट अल्केन बेंझोइक ॲसिड. तर इथं दिस इज द पोझिशन, आर्थो पोझिशन, मेटा पोझिशन, पॅरा पोझिशन, मेटा पोझिशन, आर्थो पोझिशन. म्हणजेच पहिली पोझिशन ही कशी असेल तुमची, आर्थो, नेक्स्ट मेटा, त्याच्यानंतर पॅरा, त्याच्यानंतर मेटा, त्याच्यानंतर आर्थो. तर किंवा असे सुद्धा याला म्हणू शकतो की फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन, फोर्थ पोझिशन, फिफ्थ पोझिशन आणि ही 6th पोझिशन. मग हे जे नायट्रो ग्रुप आहेत हे कोणत्या पोझिशनला आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्याच्यानंतर फोर्थ आणि फिफ्थ. म्हणून याला 3,5 डायनायट्रो पॅरेंट अल्केन कोणता आहे, बेंझोइक ॲसिड. 3,5 डायनायट्रो बेंझोइक ॲसिड. ओके. दिस इज द नॉमनक्लेचर ऑफ 3,5 डायनायट्रो बेंझोइक ॲसिड. त्यानंतर इथं
दोन COOH ग्रुप ओके याच्या आर्थो पोझिशनला एकमेकाच्या आर्थो पोझिशनला दोन COOH ग्रुप असल्यामुळं याला आर्थोबेन्झीन डायकार्बोक्झिलिक ॲसिड ओके. तर ही बेन्झीन इज द पॅरेंट अल्केन. इथं कसं होईल, हा बेन्झीन काय असेल याचा पॅरेंट अल्केन आणि दोन COOH ग्रुप असल्यामुळं त्याला डायकार्बोक्झिलिक ॲसिड म्हणायचं ओके. तर इथं जर 3 असतील तर ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड ओके. तर आणि बेन्झीन इज त्याचा बेन्झीन काय असेल, हा पॅरेंट अल्केन असेल. तर याला दुसरं फॅलिक ॲसिडसुद्धा आपण याला कॉमन नेममध्ये म्हणू शकतो. तर इथं दिलेलं आहे, फॉर द ॲसिड कंटेनिंग मोर दॅन 1 COOH ग्रुप अटॅच टू द न्यूक्लियस द नेम इज पॅरेंट हायड्रोकार्बन इज रिटन. तर त्याच पॅरेंट हायड्रोकार्बन बेन्झीन न्यूक्लियसला किंवा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोर दॅन 1 जर COOH ग्रुप जर अटॅच असतील तर सुरुवातीला त्याचा पॅरेंट हायड्रोकार्बन लिहायचा आणि त्याच्यानंतर सफिक्स म्हणून आपण डायकार्बोक्झिलिक ॲसिड किंवा ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड असं लिहू शकतो. म्हणजेच इथं 2 COOH ग्रुप आहेत ओके. 2 COOH ग्रुप असतील म्हणजेच मोर दॅन 1. जर 3 असतील तर ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड आणि याचा पॅरेंट अल्केन काय बेन्झीन. म्हणून इथं आपण काय घेतलेलं आहे, बेन्झीन आर्थोबेन्झीन डायकार्बोक्झिलिक ॲसिड. जर इथं COOH ग्रुप असेल तर आपण काय म्हणाल याला आर्थोमेटा ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड असं सुद्धा आपण म्हणू शकतो. अरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड इन विच COOH ग्रुप इज अटॅच टू साईड चेन. आता ज्यावेळेस COOH ग्रुप जर साईड चेनला अटॅच असेल त्यावेळेस त्याचं नॉमनक्लेचर कसं करायचं. साईड चेन जनरली नेम्ड अराईल सबस्टिट्यूटेड ॲलिफॅटिक ॲसिड. पहिल्यांदा काय करायचं, जे ॲलिफॅटिक चेन जो आहे त्याला आपण काय करायचं, तिथं पॅरेंट अल्केन म्हणून घ्यायचं. त्याच्यानंतर ज्या पोझिशनला हा बेन्झीन अटॅच असेल त्या पोझिशनला फिनाईल असं लिहू शकतो ओके. कळालं ना. तर बघा, ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड इन विच COOH ग्रुप इज अटॅच्ड टू द साईड चेन आर जनरली नेम्ड अराईल सबस्टिट्यूटेड ॲलिफॅटिक ॲसिड. म्हणून त्याला ॲलिफॅटिक ॲसिड असं म्हणू शकतो. द नेम ऑफ पॅरेंट ॲलिफॅटिक ॲसिड इज रिटन. द पोझिशन ऑफ द अराईल सबस्टिट्यूट इज शोन सुटेबली. इतर बघा, इथं ही काय असेल तुमची जी ॲलिफॅटिक ॲसिड ओके. कारण हा काय डायरेक्टली अटॅच आहे का न्यूक्लियसला, नाही. म्हणून तर इथं काय करेल आपण, ज्या पोझिशनला हा बेन्झीन रिंग अटॅच असेल ती पोझिशन आपण तिथं लिहायची. तर इथं बघा, फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन. म्हणून इथं काय लिहिलं आपण, पॅरेंट अल्केन काय असेल याचा 2 कार्बन असल्यामुळं ॲसिड कोणता, इथेन म्हणजेच इथेनॉइक ॲसिड ओके. इथेनॉइक ॲसिड आणि कोणत्या पोझिशनला CH2 रिंग अटॅच आहे, सेकंड पोझिशनला. म्हणून याला 2 फिनाईल इथेनॉइक ॲसिड ओके. तर इथं फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशनला फिनाईल ग्रुप अटॅच असल्यामुळं 3 फिनाईल प्रोपेनॉइक ॲसिड. आणि इथंसुद्धा फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशनला फिनाईल ग्रुप अटॅच असल्यामुळं 3 फिनाईल प्रोपेनॉइक ॲसिड. का तर इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजेच अल्किन आहे. म्हणून इथं प्रोपेनॉइक ॲसिड, नॉट प्रोपेनॉइक. दिस इज द प्रोपेनॉइक ॲसिड ओके. दिस इज द नॉमनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट, सिंथसिस अँड केमिकल रिॲक्शन ऑफ फॉलोइंग ॲसिड. पहिल्यांदा आपलं सिंथसिस आणि केमिकल रिॲक्शन बघायचे आहेत. कशाच्या, बेन्झोइक ॲसिडच्या. तर सुरुवातीला बेन्झोइक ॲसिड, ॲरोमॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडमधलं सुरुवातीचं काय आपल्याला बघायचं आहे, बेन्झोइक ॲसिड. द जनरल फॉर्म्युला ऑफ बेन्झोइक ॲसिड इज C6H5COOH. दिस इज द फॉर्म्युला ऑफ बेन्झोइक ॲसिड. तर सुरुवातीला सिंथसिस कशापासून आपण बेन्झोइक ॲसिड तयार करू शकतो. तर पहिल्यांदा आपण फिनाईल सायनाइड ओके. फर्स्ट काय आहे, फिनाईल सायनाइड. त्यालाच काय म्हणाल आपण, बेन्झोनायट्राइल्स. फिनाईल सायनाइड किंवा बेन्झोनायट्राइल्स. फिनाईल सायनाइड और बेन्झोनायट्राइल ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स बेन्झोइक ॲसिड. तर आपण काय कराल, फिनाईल सायनाइडचं हायड्रोलिसिस केल्याच्यानंतर
2 मॉलिक्यूल ऑफ H2 2 मॉलिक्यूल ऑफ H2 जर यूज केलं तर आपल्याला काय फॉर्मेशन होईल, बेन्झोइक ॲसिड. ओके, पहिल्यांदा फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ H2 अटॅच केल्याच्यानंतर अटॅच करायचा, त्याच्यानंतर सेकंड मॉलिक्यूल ऑफ H2 अटॅच केल्याच्यानंतर बेन्झोइक ॲसिड फॉर्मेशन होईल. याचं आपल्याला सिलेबसला मेकॅनिझम दिलेलं नाही, त्याच्यामुळं आपल्याला हे लक्षातच ठेवावं लागणार आहे. ओके, सोपं आहे. फिनाइल सायनाइड हायड्रोलिसिस. ओके, 2 मॉलिक्यूल ऑफ H2O इट गिव्स बेन्झोइक ॲसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रॉम टोलिन. ओके, फ्रॉम टोलिन मीन्स मिथाइल बेन्झीन. टोलिन मिथाइल बेन्झीन ऑक्सिडेशन. ओके, आपल्याला फिनाइल कशाचं, टोलिनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. टोलिनचं ऑक्सिडेशन केल्याच्यानंतर किंवा मिथाइल बेन्झीनचं ऑक्सिडेशन केल्याच्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ KMnO4 और H2CrO4 दिस इज द ऑक्सिडायझिंग एजंट. हे काय आहेत, KMnO4, पोटॅशियम परमॅग्नेट आणि H2CrO4 दिस इज द ऑक्सिडायझिंग एजंट. त्याच्यापासून ऑक्सिडेशन जर केलं तर ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्ह ऑफ हायड्रोजन. तर ऑक्सिडेशन केल्याच्यानंतर आपल्याला बेन्झोइक ॲसिड दिस इज द प्रोडक्ट. ओके, टोलिनचं ऑक्सिडेशन केलं तर बेन्झोइक ॲसिड फॉर्मेशन होईल. ओके, दिस इज द 2 सिंथेसिस मेटल ऑफ बेन्झोइक ॲसिड. त्याच्यानंतर रिॲक्शन ऑफ बेन्झोइक ॲसिड. आपण पहिलं सिंथेसिस बघितलं, आता काय बघणार आहोत आपण, रिॲक्शन ऑफ बेन्झोइक ॲसिड. आता बेन्झोइक ॲसिडपासून आपल्याला काय फॉर्मेशन होईल. ओके, त्याच्यासोबत कशाची रिॲक्शन कशाची कोण्या रिॲक्टंटची रिॲक्शन केल्याच्यानंतर काय प्रोडक्ट फॉर्मेशन होईल, म्हणजेच केमिकल रिॲक्शन ऑर रिॲक्शन ऑफ बेन्झोइक ॲसिड. पहिल्यांदा आपण असाइल हॅलाइड फॉर्मेशन. असाइल हॅलाइड फॉर्मेशन कसं होते फॉर युजिंग बेन्झोइक ॲसिड. तर बेन्झोइक ॲसिड रिॲक्ट विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड और थायनाइल क्लोराइड टू फॉर्म बेन्झाइल क्लोराइड. बेन्झोइक ॲसिडची रिॲक्शन आपण फॉस्फरस पेंटाक्लोराइडसोबत केली तर आपल्याला बेन्झाइल क्लोराइड फॉर्मेशन होईल. तर सुरुवातीला दिस इज द बेन्झोइक ॲसिड रिॲक्ट विथ PCl म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस पेंटाक्लोराइडसोबत आपण बेन्झोइक ॲसिडची रिॲक्शन केल्याच्यानंतर बेन्झाइल क्लोराइड फॉर्मेशन होईल. इथं OH ग्रुप रिप्लेस्ड बाय Cl ग्रुप रिप्लेस्ड बाय OH. ओके, Cl अटॅच होईल आणि OH इथं OH ग्रुप निघून जाईल. त्याच्यानंतर जे फॉर्मेशन होईल त्याला बेन्झाइल क्लोराइड प्लस POCl3 प्लस H2O दिस इज द बाय प्रोडक्ट. ओके, मीन्स म्हणजेच बेन्झोइक ॲसिडची रिॲक्शन आपण फॉस्फरस पेंटाक्लोराइडसोबत केली तर बेन्झाइल क्लोराइड प्लस POCl3 प्लस H2O प्रोडक्ट फॉर्मेशन होईल. त्याच्यानंतर थायनाइल क्लोराइड SOCl2. बेन्झोइक ॲसिड रिॲक्ट विथ SOCl2. इथं सुद्धा सेम तसंच क्लोरीन रिप्लेस बाय OH ग्रुप इट गिव्स बेन्झाइल क्लोराइड. क्लोरीन काय करेल, OHला रिप्लेस करेल आणि काय फॉर्मेशन होईल, बेन्झाइल क्लोराइड प्लस SO2 प्लस HCl. ओके, SO2 गॅस इव्हॉल्व होईल आणि काय फॉर्मेशन होईल तुमचा बेन्झाइल क्लोराइड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिडक्शन. जर आपण बेन्झोइक ॲसिडचं रिडक्शन केल्याच्यानंतर ओके, तर रिड्युसिंग एजंट इथं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड यूज केलेलं आहे. तर बेन्झोइक ॲसिड अंडरगोज रिॲक्शन विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टू गिव्स बेन्झाइल अल्कोहोल. आपण इथं बेन्झोइक ॲसिडचं रिडक्शन करत आहे. तर आपल्याला काय करायचं, रिडक्शन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन. तर बेन्झोइक ॲसिडचं रिडक्शन केलं, कोणतं रिड्युसिंग एजंट काय वापरलेलं आहे, LiLaH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इज गिव्स बेन्झाइल अल्कोहोल. दिस इज द रिडक्शन ऑफ बेन्झोइक ॲसिड. ओके, नेक्स्ट. ओके, समजलं रिॲक्शन ऑफ बेन्झोइक ॲसिड. पहिली रिॲक्शन आहे PCl5 सोबत जर केली तर काय फॉर्मेशन होईल, बेन्झाइल क्लोराइड. ओके, OHला रिप्लेस Cl करल
आहे. इथंसुद्धा Cl OHला रिप्लेस करेल आणि काय फॉर्मेशन बेंझाईल क्लोराईड त्याच्यानंतर रिडक्शन एजंट काय यूज केलेलं आहे आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इट गिव्स बेंझाईल अल्कोहोल. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे नायट्रेशन रिॲक्शन. बेंझिन रिंग ऑफ बेंझाइक ॲसिड अंडरगोज usual electrophilic substitution reaction. Recall the COH group directly deactivating. Therefore, benzoic acid react with concentrated nitric acid in presence of H2O to give nitrobenzene acid. तर इथं काय benzene ring of benzoic acid undergoes the usual electrophilic substitution reaction. Recall the COH group is meta director and deactivating. Therefore, benzoic acid reacts with concentrated nitric acid in the presence of concentrated H2SO4 to give meta nitrobenzoic acid. तर COH ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असल्यामुळं येणारे जे इलेक्ट्रोफाईल असतील ते कोण्या पोझिशनला येतील मेटा पोझिशनला. ओके, तर COH ग्रुप आर मेटा डायरेक्टर अँड डिॲक्टिवेटिंग ग्रुप. ओके, त्याच्यामुळं जो येणारा जो NO2 ग्रुप असेल तो कुठं येईल त्याच्या मेटा पोझिशनला. दिस इज द आर्थो पोझिशन, दिस इज द मेटा पोझिशन. ओके, बेंझोइक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ बेंझोइक ॲसिड प्लस HNO3 नायट्रिक ॲसिड प्लस in presence of concentrated H2SO4 it gives meta nitrobenzoic acid. Okay, next acid is anthranylic acid or meta amino benzoic acid. Next aromatic carboxylic acid is anthranylic acid. त्यालाच आपण आर्थो अमायनो बेंझाइक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. All 3 amino benzoic acid may be obtained by reduction of the corresponding nitrobenzoic acid. All three म्हणजे आर्थो मेटा पॅरा तिन्ही म्हणजे आर्थो अमायनो बेंझाइक ॲसिड, मेटा अमायनो बेंझाइक ॲसिड, पॅरा अमायनो बेंझाइक ॲसिड obtained by reduction of the corresponding nitrobenzoic acid. करस्पॉन्डिंग जर आपण इथं बघा हा कसा आहे आर्थो आहे, हेच NO2 ग्रुप जर आपण या पोझिशनला घेतला तर तो काय झाला मेटा झाला. हाच NO2 ग्रुप जर आपण याच्या पॅरा पोझिशनला घेतला ह्या पोझिशनला घेतला तर तो काय झाला पॅरा. ऑल 3 आर्थो मेटा पॅरा नायट्रोबेंझोइक ॲसिड यांचं रिडक्शन केलं बाय युजिंग टीन प्लस HCl इट गिव्स आर्थो मेटा अँड पॅरा. ओके, करस्पॉन्डिंग नायट्रोबेंझोइक ॲसिड. दिस इज NO2 ग्रुप. इथं NO2 ग्रुपला काय होईल याचं रिडक्शन केलं, रिमूव्ह ऑफ ऑक्सिजन आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन इट गिव्स आर्थो मेटा और पॅरा. ओके, कळालं ना, आर्थो मेटा पॅरा. तर इथं आपल्याला आर्थो घेतलेला आहे, तर इथं मेटा जरी असलं तरी NH2 ग्रुप फॉर्मेशन होईल. जर हा NO2 ग्रुप पॅरा पोझिशनला असेल तरी तो काय होईल NH2 ग्रुप फॉर्मेशन होईल. म्हणून करस्पॉन्डिंग जर आर्थो असेल तर आर्थो अमायनो बेंझोइक ॲसिड, मेटा असेल तर मेटा अमायनो बेंझोइक ॲसिड, जर पॅरा असेल तर पॅरा अमायनो बेंझोइक ॲसिड फॉर्मेशन होईल बाय युजिंग HCl रिड्युसिंग एजंट. त्याच्यानंतर फ्रॉम थॅलामाइड. ओके, फ्रॉम थॅलामाइड तर थॅलिक ॲसिड ऑन हिटिंग एलिमिनेट वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म थॅलिक अनहायड्राइड विच ऑन रिॲक्टिंग दी अमोनिया टू फॉर्म थॅलामाइड. पहिल्यांदा आपण थॅलिक ॲसिड घेतलं तर याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल H2O मॉलिक्यूल जर बाहेर टाकला, ओके, त्याला जर हीट दिली तर H2O डिहायड्रेशन होईल. H2O काय होईल म्हणजे H2O रिमूव्ह होईल म्हणजे डिहायड्रेशन रिॲक्शन होईल. तर त्याचं प्रोडक्ट काय फॉर्मेशन होईल थॅलिक अनहायड्राइड. त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ NH3 झाल्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ थॅलामाइड. ओके,
इथं सुद्धा काय होईल, H2O डिहायड्रेशन, H2O म्हणजे NH ग्रुप इथं लागेल आणि OH आणि इथले 2H आणि हा ऑक्सिजन इथला काय होईल, H2O रिमूव्ह होईल आणि काय फॉर्मेशन होईल, थॅलामाइड. ओके, सुरुवातीपासून थॅलिक ॲसिडला जर आपण हीट दिली तर डिहायड्रेशन रिॲक्शन H2O रिमूव्ह होईल आणि काय फॉर्मेशन होईल, थॅलिक अनहायड्राईड. त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ NH3 अमोनिया ग्रुप जर अटॅच केला त्याच्यामधून सुद्धा H2O डिहायड्रेशन होईल. डिहायड्रेशन झाल्याच्यानंतर NH ग्रुप इथं अटॅच होईल आणि त्यालाच आपण काय म्हणू, थॅलामाइड. मग थॅलामाइड ऑन हिटिंग विथ सोल्युशन विथ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म साल्ट. त्याच्यानंतर थॅलामाइडसोबतची रिॲक्शन आपण सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केल्याच्यानंतर साल्ट फॉर्मेशन विच ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम हायपोक्लोराइड NaOCl हॉफमन रिॲक्शन टू फॉर्म ऑर्थो अमायनो सोडियम बेन्झोएट ऑफ ॲसिड हायड्रोलिसिस इट गिव्स ऑर्थो अमाइन बेन्झाइक ॲसिड. थॅलामाइडची रिॲक्शन आपण NaOH सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जर केलं तर साल्ट फॉर्मेशन होईल आणि त्याच्यानंतर त्याचीच रिॲक्शन आपण सोडियम हायपोक्लोराइड NaOCl त्यालाच आपण हॉफमन रिॲक्शन टू फॉर्म ऑर्थो अमायनो सोडियम बेन्झोएट ओके किट इथं इस्टर फॉर्मेशन होईल आणि ॲसिड हायड्रोलिसिस. त्याच्यानंतर त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस इट गिव्स ऑर्थो अमायनो बेन्झाइन ॲसिड. दिस थॅलामाइड रिॲक्ट विथ NaOCl सोडियम हायपोक्लोराइड इट गिव्स ऑर्थो अमायनो सोडियम बेन्झोएट ओके इस्टर फॉर्म ऑर्थो अमायनो सोडियम बेन्झोएट. त्याच्यानंतर हायड्रोलिसिस केलं तर ऑर्थो अमायनो बेन्झाइक ॲसिड फॉर्मेशन होईल. त्याचं नेक्स्ट रिॲक्शन एक केमिकल रिॲक्शन ऑफ अँथ्रानिलिक ॲसिड. हे झाले आपले सिंथेसिस ऑफ अँथ्रानिलिक ॲसिड और ऑर्थो अमायनो बेन्झाइक ॲसिड. तो केमिकल रिॲक्शन ऑफ अँथ्रानिलिक ॲसिड इज फर्स्ट रिॲक्शन इज ॲक्शन ऑफ हीट. ओके, जनरली ॲक्शन ऑफ हीट जर केली तर आपल्याला इथं एकतर डिहायड्रेशन रिॲक्शन होईल नाहीतर CO2 इव्होल्युशन. ओके, तर अँथ्रानिलिक ॲसिड ऑन हिटिंग अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन टू फॉर्म ॲनिलिन. तर अँथ्रानिलिक ॲसिडला जर आपण हीट दिलं तर काय होईल, याच्यामधून CO2 गॅस इव्हॉल्व होईल आणि प्रोडक्ट काय फॉर्मेशन होईल, ॲनिलिन. ओके, त्यालाच काय म्हणायचं, डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन इज ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड. अँथ्रानिलिक ॲसिड ऑन हिटिंग विथ नायट्रस ॲसिड HO ॲक्शन ऑफ अँथ्रानिलिक ॲसिड ऑन हिटिंग विथ नायट्रस ॲसिड टू फॉर्म ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाइक ॲसिड ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाइक ॲसिड. तर ऑर्थो अमायनो बेन्झाइक ॲसिड किंवा अँथ्रानिलिक ॲसिड रिॲक्ट विथ नायट्रस ॲसिड ऑन हिटिंग इट गिव्स सॅलिसिलिक ॲसिड. तर इतर NH2 ग्रुपला हा OH ग्रुप रिप्लेस करत. ओके, अँड फॉर्मेशन ऑफ ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाइक ॲसिड. ओके, NH2 ग्रुपला काय करायला, हा OH ग्रुप रिप्लेस करायला आणि जो प्रोडक्ट फॉर्मेशन होईल त्यालाच सॅलिसिलिक ॲसिडसुद्धा म्हणू शकतो किंवा ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झाइक ॲसिड असं सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट रिॲक्शन एक इज ॲक्शन ऑफ ॲसिटिल क्लोराइड और ॲसिटिक अनहायड्राइड. सो ऑर्थो अमायनो बेन्झाइक ॲसिड रिॲक्ट विथ ॲसिटिल क्लोराइड और ॲसिटिक अनहायड्राइड इट गिव्स N-असिटाइल ऑर्थो अमायनो बेन्झाइक ॲसिड. तर इथं काय आहे, ॲसिटायलेशन, याला दुसरं नाव काय म्हणतात, ॲसिटायलेशन रिॲक्शन. तर हा दिस इज द COCl ग्रुप. इथं कार्बोनिल कार्बन ग्रुप आहे. हा कार्बोनिल कार्बन ग्रुप असला, हा NH2 ग्रुप जो आहे
हा याच्याकडे काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळं इथले जे हे नायट्रोजन डायरेक्टली अटॅच टू या कार्बोनिल कार्बनवर अटॅच झाल्याच्यानंतर Cl रिप्लेस होईल आणि जो एन असिटाईल आर्थो अमायनो बेन्झाइक ॲसिड प्रोडक्ट फॉर्मेशन होईल, त्यालाच ॲसिटायलेशन रिॲक्शन असं म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲसिड इज सॅलिसिलिक ॲसिड किंवा हायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. ओके. नेक्स्ट ॲसिड इज सॅलिसिलिक ॲसिड किंवा त्यालाच आर्थोहायड्रॉक्झी बेन्झोइक ॲसिड. ओके. तर हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. थँक्यू.